मित्रांनो नमस्कार. सकाळ सकाळ उठून रेडी झालो, सगळी कामं करायला निघणार तेवढ्यात मित्राचा फोन आला. तो बोला की भाई काय प्लॅन आहे. मी बोललो फिलहाल तर काय प्लॅन नाही आहे, तो शिर्डी जाणे का क्या. बेस्ट आहे भाई, कारण सगळ्यांना माहिती आहे साईबाबाच्या मंदिरात जायचं असेल तर बुलावा लागतो, बुलावाशिवाय आपल्या मंदिरात एंट्री भेटत नाही. तर लकीली समोरून आलं तर विचार केला एक ब्लॉग बनवूया. आता मी ब्लॉग चालू करीन. शिर्डीला पोचायला बाय रोड किती खर्च येतो, काय होतो आणि कसं पोचता येईल हे सगळं तुम्हाला दाखवतो. कल्याण टू शिर्डी पूर्ण दाखवतो. ठीक आहे, चलो फायनली निघालो आम्ही शिर्डीला. साईनाथ महाराज की जय. अमर रेडी ना. अमरनी वगैरे ऑन केला आणि अनिलबाई तर शिर्डीचा रोजचा खिलाडी आहे. आपण जसं मुंबई कल्याण मुंबई करतो ना, तसा अनिलबाई हप्त्यातून 2दा शिर्डीला जातो. साईबाबा त्याला खूप प्रसन्न आहेत. चलो आज आम्हाला पण घेऊन चाललं आहे अनिलबाई. तुम्हाला दाखवतो मी आता शिर्डीचं काय कसं काय ते, किती रुपयात शिर्डीला तुम्ही बाय रोड पोहोचू शकता ना, ते पण दाखवतो तुम्हाला मी. चलो चालू ठेवूया व्हिडिओ. आपण हळूहळू छोटे व्हिडिओज बनवूया आणि टाकतो मी. मित्रांनो तुम्ही जर कल्याणमधून निघणार असाल शिर्डीला जायला तर कल्याणमधून निघतानाच तुम्हाला 1 तास लागेल ऑलमोस्ट. हे बघा हे आता कोणगावला आहे. कोणगावची ट्रॅफिक बघा, पूर्ण ट्रॅफिकमध्ये अडकलेलो आहे आम्ही. तर वाजलेत सकाळचे 12:45 झाले आहेत आणि कोणगावला ट्रॅफिक बघा फुल जाम आहे. हा म्हणजे या टायमातच निघा वेळेत. तर अनिलबाई तर आहेत ते सुसाट, त्यांना पुरा रोड पाठ आहे. तुम्हाला पुढेचा रोड आणि कसं काय ते दाखवीनच. बघा आता आमच्या अमरनी गाणं बघा कुठलं, तुम्ही येता का. अमरनी आमच्या साईबाबांचं गाणं लावलं आहे ट्रॅफिकमध्ये. आम्ही अजून कल्याणहून बाहेर नाही निघालो आहे यांनी शिर्डीची गाणी लावल्या लगेच. आम्ही निघालो तुम्ही येताय का. ट्रॅफिक बघा, कल्याणहून निघायला किती वेळ बघा. अजून कोणगावमध्येच आहे आम्ही. चला आता आम्ही हायवेला लागलेलो आहे. आता पेट्रोल भरलं आम्ही 2200 रुपयाचं. 2200 रुपयात आम्ही अपडाऊन करू शकतो. असं रिट्स आहे ही, रिट्स डिझेल हे आपली गाडी. बघा आता तुम्हाला किती वाजता पोहोचते पण दाखवतो. आता 1 वाजलं आहे आम्हाला कल्याणहून बाहेर निघायला. हायवेला टच झालं आहे, 1 वाजलं आहे. आता इथून शिर्डी किती वेळात पोहोचू ते पण दाखवेन तुम्हाला मी. बघा एंट्रीला साईबाबाच्या लगेच गाडी लावलेत. हा एकदम साईबाबाचा एकदम मोठा भक्त आहे आमचा अनिलबाई. आम्हाला तोच घेऊन चालला आहे. आम्हाला त्यांनी आता 2-3 एक्सपिरियन्स सांगितले. खूप छान एक्सपिरियन्स आहे त्यांचे. हो बघा हळूहळू तुम्हाला रस्ता पण दाखवतो. काय आता काय समृद्धी हायवे झाला आपल्या इथे. समृद्धी हायवेचा टोल लागेल. तो टोल किती तुम्ही सांगू, 2200 रुपयात अपडाऊन. एक डिझेल तर कळालं आपल्या 2200 रुपयाचं लागतं. आता पुढे काय खर्च आहे तो पण दाखवतो तुम्हाला मी. चला आता समृद्धी हायवेला मी एंट्री मारतोय मित्रांनो. हे बघा आता तुम्हाला दाखवतोय बघा इथे शिर्डी 185 किलोमीटर आहे. समृद्धी हायवेला एंट्री मारलेली आहे मी आता. नंद सद्गुरू साईनाथ महाराज की जय. वही पूछ रहा हूँ गाड़ी काज का टुकड़ा कितना बोलूँ. मैं शिर्डी आया हूँ, गाड़ी छोड़ू में आया है. आमचा मी गाडी चालवतोय पण आमचं जाता येत नाही. सगळे डे आहे. हा बघा हा एक न्यू गाड्यांचा सेकंड हँड न्यू गाड्यांचा डीलर आहे. हा एक गाड्यांचा डीलर आहे अमर. आम्ही तिघं त्या दिवशी गोवावालीच पार्टी आमची. हे लोकच चाललोय समृद्धी हायवेला. आता एंट्री मारलेली आहे. दिवसभर आमचे फोनच चालू आहे सगळ्यांचे. बोलतो समृद्धी हायवे एकदम प्लेन एकदम मस्त बांधलाय रोड. छान आहे एकदम समृद्धी हायवे. बघा किती छान आहे. बघा मित्र आता टोल भरला आम्ही. 400 रुपये टोल जायचा, 400 यायचा, म्हणजे 800 रुपये ते. 2200 डिझेल आणि 800 रुपये ते झालं. म्हणजे आता पण 3000 रुपये खर्च झालेला आपला. आता अजून पुढे काय होतंय ते तुम्हाला सांगेनच, पण 3000 तर आतापर्यंत झालेलं आहे. आता मी समृद्धी हायवेला एंट्री मारलेली आहे. आता हे मोठा टनल लागला आहे. समृद्धी हायवेला टनल आहे. किती किलोमीटरचा आहे माहीत नाही, पण बघू आता एंट्री मारतो टनलमध्ये. मस्त हायवे बनवला, एकदम छान हायवे बघा मित्रांनो. खरोखर कोणाला इच्छा आहे ना याची शिर्डीला, या बिंदास या. रोड बघा किती छान आहे. अंबरजे बोगदा. बस सारा वाह. टनल में लाइट्स किती
छान लावलेत. लाईट्स बघ किती अनिल भाईला काय छोटूसा टनल आहे. लाईट्स बघ किती छान लावले मस्त. टोलचे 800 रुपये घेतात पण फुल वर्थ एकदम. मस्त रोड आहे, आवडला मला. पण मित्रांनो नवीन टायर असतील तर या रोडवरून या, नाही तर हळूहळू चालू आहे गाडी. 120ची स्पीड लिमिट आहे, पण 120 स्पीड लिमिट आहे पण तुम्ही फास्ट चालवू नका, कारण शेवटी हे रोड्स आहेत ना नवीन टायरसाठी आहेत. तुमचे जो जुने टायर असतील ते सांभाळून. खूप शंका असते, प्रॉब्लेम होऊ शकतो जुने टायरला, कारण हे कॉन्क्रीट रोड आहे, टायर गरम होतात खूप. रोड बघा किती छान आहे, एकदम मस्त. एक खड्डा नाही काय नाही, क्लीन एकदम रोड आहे. मित्रांनो हा नवीन ब्रिज झाला आहे एक्सप्रेस हायवेला. ब्रिज बघा काय मस्त आहे, सुपर. पूर्ण डोंगर कापून बनवलाय वाटतं. हा 2 डोंगराच्या मध्ये मस्त एकदम मस्त. कट दिसतोय का तुम्हाला, कसं दिसतंय बघा. सुपर बनवलंय बघा, मस्त ब्रिज एकदम छान. पेंटिंग बघा मित्रांनो काय छान केलेली आहे. पूर्ण रोडवर छान एकदम वन साईड पेंटिंग केलेली आहे बघा. असा रोड आहे क्लीन एकदम. बोलो मित्रांनो बघा व्ह्यू बघा किती छान आहे इथून. हा मित्र हा माऊलीगड आहे बघा. जाताना लागतो आम्हाला आपल्या माऊलीगड. आणि हा बघा हा मोठा टनल आहे, आय थिंक सो. खूप मोठा टनल आहे, गाडी हलते, व्हिडिओ पण हलतोय बघा. आमचा अमर पण व्हिडिओ काढतोय लगेच. महाराष्ट्र समृद्धी महामार्ग, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे. हाच असणार मोठा वाला बघा. मेन सगळ्यात मोठी बात एकच आहे, टनल्समध्ये लाईट्स लावल्यामुळे ना टनल सेफ झाला आता. म्हणजे कसं आपल्या कधी समजा लाईट चालू नाही आहेत, नीट चालू नाही आहेत, टेन्शन नाही आहे. टनलमध्ये फुल लाईट्स आहेत. हाच असणार मोठा वाला. हाच असणार. 100ची स्पीड दिली आहे या लेनला. मस्त आहे रोड, छान रोड बघा किती छान आहेत, मस्त सुपर. मी नेहमी तेच बोलतो, टोल घ्या पण आम्हाला सर्व्हिस द्या, रोड्स चांगले द्या. याने टाईम वाचतो, पैसे वाचतात, टायरची लाईफ वाढते, इंजिनची लाईफ वाढते, गाडीची पण लाईफ वाढते. खडकाड खुडखुड खडकाड खुडखुड जाण्यापेक्षा ना हे बरं आहे. पैसे देऊन सर्व्हिस तर चांगली भेटते. एक नंबर मस्त रोड एकदम. नमस्कार. आता ऑलमोस्ट 3 वाजलेत, म्हणजे 2 हां बरोबर. आम्ही 1 वाजता निघालो ना कल्याणवरून. 2 तासात आम्ही ऑलमोस्ट बोलतात ना 200 किलोमीटर पार केलेले आहेत आम्ही. आता इथून आम्हाला शिर्डी 35 मिनिट्स दाखवत आहे. हे बघा आता आम्ही आता नाश्ता करायला थांबलो थोडा. ते मस्त एक कट आहे बघा आमचा अमर. इथे नाश्ता करायला थांबलो आहे. अमर अजून शिर्डी किती वेळ आहे रे आता इथून? 45 किलोमीटर फक्त. अरे वा. इथे फक्त आता 40 किलोमीटर आहे शिर्डी. हे बघा महाचाय म्हणून एक स्पॉट आहे, इथे नाश्त्यासाठी थांबू शकतो. असं नाश्त्यासाठी एरिया बनवलेला आहे हायवेला. ते आपण नाश्ता करतो जरा आता. मस्त सुसाट रोड एकदम. बघा सगळे गाड्या कशा उभ्या आहेत बघा. पेट्रोल पंपला तर कोण पेट्रोल नाही भरत, सगळे गाड्या नाश्त्यासाठी थांबलेले आहेत. बघा ही छोटीशी कॅन्टीन आहे रोडवर. फिलहाल आता याच्याकडे फक्त मिसळपाव, दाल राईस आणि दाल तडका हे एवढंच आहे. अरे ते कमी 2 मिसळपाव घेतलेत. 100 रुपयाला मिसळपाव आहे, 2चे 200 रुपये आलेले आहेत. आतापर्यंत आमचा 3000 रुपये खर्च झाला. 2200 रुपये ते, 800 रुपयाला टोल आणि 3200 रुपये आले.
चला, त्या महाचायमध्ये आमचा नाश्ता आला आहे. पण तुम्ही इथून काय विकत घेऊ नका. तुम्ही स्वतःचं जेवण आणलं ना, ते बसायला अलाउड आहे. ते इकडचं जेवण म्हणजे मला आता ते आम्ही खाल्ली आता मिसळपाव एकदम भंगार. का आवडली का तुला? नाही ना, तोंड खराब झालं आमचं. चला, आता आम्ही आता पुढच्या प्रवासाला निघालो. 40-45 किलोमीटर शिर्डी येते आता. 2 तासात आम्ही एवढा जबरदस्त क्लिअर केलं आहे. सॅल्यूट आहे भाई, एकदम मस्त. समृद्धी हायवे एक नंबर आहे, एक नंबर. आवडला आम्हाला. हे का, ही आमची गाडी आता यातून प्रवास करतो आम्ही. डिझेल रेट्स 339 झाले. हे बघा, शिर्डी 500 मीटरवर कोपरगावचा टर्न आहे. तिथून मला वाटतं किती नाही मी जसं 5 किलोमीटर. आता बघा, हे कोपरगावचा टर्न आहे. हा टर्न मारला की 5 किलोमीटरवर शिर्डी. म्हणजे किती फटाफट पोहोचलो बघा. 339, 340, 43 झालेत फक्त. फटाफट पोहोचलो, एकदम मस्त, सुपर्ब एकदम. रोड्स एकदम छान आहेत, एकदम छान रोड. सगळ्यांनी व्हिजिट करा या रोडवर, खूप छान आहे. मित्रांनो, लाल परी MH14 पुण्याहून आली आहे गाडी. ती पण शिर्डी दर्शनासाठी झाली असणार. ते शिर्डीमध्ये असे एंट्री मारता ना तुम्ही. आता 2 किलोमीटर शिर्डी आहे. हॉटेल्स बघा, भरपूर हॉटेल्स आहेत मस्त. तिथे तुम्हाला मगाशी दाखवलं ना, तिकडे काय जेवू नका. तिकडे काय फूड चांगलं नाही आहे. बाकी हॉटेल्स भरपूर आहेत बघा, लाईनी आहेत, सगळे हॉटेल्स आहेत. ₹300 पर पर्सन. रूम्स पण क्या बात है. शिर्डीला हम लोग इधर ही रुके थे भाई, होटल से आई सिमरन. 2 बेड 700 रुपये. तुम्हाला जर स्टे करायचा असेल तर स्टेसाठी पण चांगले आहेत. पण आम्ही तर स्टे नाही करणार आहे. आम्ही टचँगो आहे. पटकन पाया पडायचं, शिर्डी दर्शन. आज आम्हाला साईबाबाचा बुलावा होता, पण बरोबर आमचं दर्शन होईल. नाही तर खूप वेळा माझ्याबरोबर झालेलं आहे. आणि नाशिकला आलो आहे, शिर्डीपर्यंत आलो आहे, पण शिर्डीला जाणं होत नाही. तुम्ही बोलतात ना, शिर्डीला जायचं असेल ना तर तुम्हाला बोलावा लागतो. तुम्हाला जर बोलवलेलं असेल ना साईबाबांनी, तरच तुमचं दर्शन होणार. हे खरं आहे. आज ऑटोमॅटिकली आणि फोन आला मित्राचा, भाई शिर्डीला जायचं का? हा बघा बघा, हाच होता, हाच. यांनी लगेच अनिलबाईला फोन केला. अनिलबाई बोलले चलो. अनिलबाईनी चलो बोललं, आम्ही निघालो लगेच शिर्डीला. असं शिर्डी दर्शन असंच होतं. कधी प्लॅन करून नका निघू शिर्डीला. शिर्डीला अनप्लॅन कराल ना तर शिर्डीचं दर्शन होईल तुमचं. चलो. हे बघा, साईड बाबा टेम्पल इथे, शिर्डी नगर परिषद. सुरू शिर्डी साईनाथ, साईनाथ. हॅलो साई बाबा, आलो तुझ्या दर्शनाला आम्ही. ते बघायचं मस्त. बघा मित्रांनो, हे पार्किंगमध्ये आलो आम्ही आता. मस्त बघा, ही आमची गाडी. बघा, हे शिर्डी मंदिर आहे इथे आतमध्ये. मंदिराच्या बाजूलाच बरोबर पार्किंग लावलं आम्ही. कुठून कुठून आणलं आहे आम्हाला ते अनिलबाईलाच माहिती आहे आमच्या. तो रोजचा बोललो तुम्हाला, जसं आपण कल्याण ठाणे करतो तसं तो वीकली कल्याण शिर्डी करतो. हां, हा माणूस वीकली कल्याण शिर्डी करतो. चलो. हे मित्र, हे दर्शन रांगेकडे 2 दर्शन. हे मंदिराचा रोड आहे. हे पुढे मोबाईल अलाउड नाही आहे बोलत आहेत. मोबाईल मला ठेवायला लागेल, पण आता बघू, जेवढं होईल तेवढं करता आलं तर करीन मी. चला मित्रांनो, हे अनिल भाईमुळे आमचं दर्शन एवढं जबरदस्त झालं आहे, काय सांगू तुम्हाला. एवढं प्रसन्न आहे. 15 मिनिटात VIP दर्शन आहे. ॲक्च्युली आम्हाला एंट्री देत नव्हते. एका म्हणजे पेशंटबरोबर एकच माणूस अलाउड आहे, पण आम्ही त्यांना रिक्वेस्ट केली. ते माणसं पण खूप चांगले आहेत. फक्त एक तुम्हाला मी आयडिया सांगतो काय करायची. त्यांच्याशी अरे तुरे करू नका, आओ जाओ करा. आओ जाओ केलं तर पडते ना, अरे तुरे केलेलं आवडत नाही. बरे तुम्ही लहान असो मोठे असो, अरे तुरे करायचं नाही, आओ जाओ करा. आओ जाओ केलं की डायरेक्ट आतमध्ये सोडा तुम्हाला. आम्हाला सोडलं आहे बघा, ही लाईन आहे वे टू गेट. इथे VIP दर्शनची लाईन ही नाही. आम्हाला इथून VIP दर्शन होतं, डायरेक्ट आतमध्ये गेलो आम्ही. इथून VIP दर्शन होतं. सुपर्ब म्हणजे सुपर्ब, काय सांगू तुम्हाला. एवढं म्हणजे आम्हाला असं वाटत होतं 15 मिनिटात दर्शन.
लोक 5-5 तास लाईनीमध्ये उभे आहेत. आम्ही या अनिलबाईमुळे 15 मिनटात आतमध्ये डायरेक्ट दर्शन. साईबाबासमोर आम्ही मस्त 15 मिनटं उभे पण राहिलो. एकदम छान, खूपच छान वाटलं. तुमच्यासाठी फक्त व्हिडिओ काढायचा म्हणून मी मोबाईल परत आत घेऊन गेलो. मोबाईल अलाउड नव्हता आतमध्ये. तेव्हा आमचं दर्शन झालेलं आहे. आता परत बाहेरचा आवारा आहे ना, तो तुम्हाला दाखवतो. हे बघा, इथे प्रवचन चालू आहे काहीतरी. लोक काही बसलेत. मला वाटते पदयात्रावाले असतील सगळे. थंडी चालू झाली की साईबाबाची पदयात्रा चालू होते. काही प्रसादाची दुकान आहे तशी. जय श्रीराम, जय हनुमान, साईनाथ महाराज. गर्दी बघा. आज शुक्रवार आहे. काल तर दत्त जयंती होती तर अफलातून गर्दी असेल. आज शुक्रवार असून एवढी गर्दी. ही तर तुम्हाला बाहेर दिसते, आतमध्ये खूप गर्दी आहे. लोकांना 4 तास लागतात लाईनीमध्ये. आमचं 15 मिनटात दर्शन झालेलं आहे. बघा, ही VIP एंट्री आहे. बघा, हा जो दादा दिसतो तुम्हाला, या दादाने मला आतमध्ये सोडला. त्यांना थँक्यू बोलून आलो मी त्यांना. फक्त काय, आओ जाओ करा, अरे तुरे करू नका. अरे तुरे केलं त्यांना इन्सल्टिंग वाटतं खूप. ते लोक देत नाही हात जोड आपल्याला. बघा, हे मंदिरचा आवार आहे. हे मंदिरचा आवार आहे पुढे बघा. खूपच छान. हे धूप बीप विकणारी लोक आहेत. साफसफाई तर एवढी जबरदस्त आहे ना, काय सांगू तुम्हाला. मी खूपच छान वाटलं मला. दक्षिणामूर्ती हनुमान मंदिर पण आहे इथे. जय हनुमान. मुखदर्शनची लाईन वाटते. हे बघा, ही मुखदर्शनची लाईन आहे इथून. काहीतरी आहे इथे, पाया पडतात लोक. नाही, मला नको भेटू. हां, हे बघा, तुम्हाला जर लाडू पाहिजे असेल इथे लाडू प्रसाद काउंटर आहे बघा. अच्छा, हे बघा, इथे द्वारकामाई आहे बघा. ही द्वारकामाई. आता बंद कर दिया अभी एंट्री इधर. नहीं, एंट्री बंद है ना. अरे यहाँ से एंट्री है ना, वहाँ से. अच्छा अच्छा, ओके. हे बघा, हे द्वारकामाई आहे. इथे पण लोकांची लाईन आहे आतमध्ये. हे बघा, तुम्हाला साईबाबा दिसतात का? हे बघा, साईबाबांचं दर्शन द्वारकामाईमधलं. पाय पडून घ्या मित्रांनो. याल तेव्हा तुम्ही यालच, पण मी तुम्हाला जेवढं होऊ शकतं तेवढं दाखवतोय. ही द्वारकामाई आहे. आतमध्ये मोबाईल अलाउड नाही कुठेच. हे बघा, ही सगळी दुकानांची लाईन आहे. तुम्हाला काय शॉपिंग करायची करू शकता. हे बघा, मंदिर. शिखर दर्शन सर्व कष्ट निवारण. मित्रांनो बोललेले आहेत की शिखराचं तुम्हाला महत्त्व सांगतो. हे शिखराचं महत्त्व असं आहे की जो माणूस मंदिरात जाऊ शकत नाही, लांबून बघतो ना मंदिराला, तर हे शिखराचं जर हे शिखर नाही बघा, हे शिखर आहे. शिखराचं जर तुम्ही दर्शन घेतलं ना, तर तुम्हाला खाली जो देव आहे त्याचं दर्शन घेतल्यासारखं आहे. म्हणून बोला शिखर दर्शन सर्व कष्ट निवारण. हे शिखरचं दर्शन घेतलं ना तुम्ही, तरी तुमचं मंदिरात गेल्यासारखं तुम्हाला पुण्य भेटतं. म्हणून शिखर बांधतात. शिखर दर्शन हे घुमट त्याच्यासाठी असतं. शिखराचं तुम्हाला सगळं दर्शन भेटलं बघा. शिखर दर्शन कष्ट निवारण. छान. सगळ्यांची शॉपिंग लाईन आहे. ते कधी लाडूसाठी लाडू घ्यायचा असेल कोणाला, लाडू प्रसाद काउंटर. मी तर घेत नाही, कारण कसं आहे, प्रसाद भेटलेला आहे आपल्याला. एवढा प्रसाद बस झाला घरी. मला नुकसान करायला आवडत नाही. फुकट पैसे देऊन लाडू घ्यायचे आणि घरी जाऊन कुठेतरी कोपऱ्यात फेकून द्यायचे, ते आवडत नाही. खाणार असाल तर घ्या. हे सगळे हॉटेल्स आहेत तिथे बघा. हे चपलांचे काउंटर आहेत. छान आहे, एकदम मस्त आहे. प्रसन्न. आमचं दर्शन एवढं जबरदस्त झालं ना. हे बघा, हे सगळे पदयात्रावाले असणार. आमचं दर्शन एवढं जबरदस्त झालं ना, काय सांगू तुम्हाला. खूपच मस्त वाटतंय. ते कुत्र्याला मारलं वाटतं. ही चावडी आहे. हे बघा, जबरदस्त. लाईव्ह दर्शन चालू आहे इथे. साईनाथ महाराज ठीक आहे.
बघा एक शिर्डीमुळे किती लोकांचे पोटे भरतात बघा. ओ रे सॉरी बापरे काय छान आहे. फुल शिर्डी आहे बघा. हो हो शिर्डी दर्शन तुम्हाला इथे पण भेटेल आहे बघा. असं विकत घ्यायचं असेल तुम्हाला विकत घेऊ शकता तुम्ही. सुपर. कितने का देगा ये? 20,000 50. 50,000च आहे. क्या बात आहे. बघा आमचा आम्हाला बिझी झाला काहीतरी घेण्यात. चलो 50,000 घ्या बाबा. कोणाची फिलिंग तेवढी असते बाबा. माझं म्हणणे ते 50,000 मंदिरात दान करा कुठल्या गरिबांमध्ये. फक्त मंदिरात मोबाईल अलाउड नाही आहे, आवारात अलाउड आहे. म्हणून आम्ही मंदिराचं दर्शन घेतलं पहिलं देवाचं आणि आता चालत चाललो आहे बाहेर. आम्ही गाडी काढली. हां हां आहे बघा इथून एंट्री मारलेली आतमध्ये. हां बरोबर यही एंट्री तर ना आपण. हां हे पूर्ण शॉपिंग लेन आहे बघा. काय खरेदी करायचं असेल तुम्हाला तर तुम्ही करू शकता. बाकी हे मंदिर आहे बघा. हे मंदिर आहे. एक शिर्डीमुळे हे बघा नाश्ते पण आहेत सगळे विकायला जागोजागी. ये एंट्री आहे ना. अच्छा अरे बापरे. हां आहे बघा शिर्डी नगर परिषद. आय लव साई बाबा. एंट्री गेट नंबर 4 आहे. भरपूर गेट असतील असे. हो हो साईबाबा बघा किती मस्त. सगळ्यांची ताण भागवताना साईबाबा. प्रत्येकाचे आपले आपले थिंकिंग आहे, आपले आपले फिलिंग्स आहेत. ज्याला मानायचं त्यांनी माना, ज्याला श्रद्धा आहे त्यांनी माना. कोणाला कोणाचा फोर्स नाही आहे. असं आमचा अनिल भाईंनी खूप आम्हाला एक्सपिरियन्स सांगितले त्याच्याबद्दलचे. त्याला खूप वेगवेगळे एक्सपिरियन्स आले. मी तुम्हाला शेअर नाही करत कारण त्याचे पर्सनल एक्सपिरियन्स आहेत, ते प्रायव्हेट एक्सपिरियन्स आहेत. त्याला काय अनुभव आला आहे साईबाबांचा. खूप कठीण परिस्थिती होती त्यावेळी त्याला साईबाबा दिसले आहे आणि त्यांनी त्या परिस्थितीतून बाहेर कसं काढलं साईबाबांनी ते आम्हाला त्यांनी सांगितलं. पण मी तुम्हाला शेअर करू शकत नाही ते काय ते, कारण ते प्रायव्हेट आहे. प्रत्येकाचे थिंकिंग असते, प्रत्येकाचे फिलिंग्स असतात. बघा तुम्हाला जे वाटेल ते. दर्शन झालं साईबाबांचं. हे बघा साईबाबा. मला अनिलमय दर्शन खूप छान झालं आहे. 15 मिनटात VIP दर्शन. मी तुम्हाला कसं आलो काय आलो सगळं दाखवलेलं आहे. तुम्ही पण बघा कसं वाटतंय. एन्जॉय करा. आय लव साईबाबा. तर मित्रांनो आता मी व्लॉगमध्ये एंड करतो. ऑलमोस्ट 2200 रुपयाचं डिझेल, 800 रुपये टोल आणि काय नाही केलं आम्ही. मग तेवढे 3-3,500 रुपयात आम्ही शिर्डी रिटर्न चालले बाय रोड. हां तुम्ही पण ट्राय करा एकदा, मजा येईल. 3,500 शिर्डी रिटर्न होता. फॅमिली सगळं असाल तर 3,500 काही नाही आहे. एकटा असाल तुम्हाला 3,500 महाग वाटेल. बाकी फॅमिलीसोबत तर बरोबर आहे. तेवढं तिकीट पण जातं आपल्याला. ठीक आहे चलो बाय बाय. ब्लॉग एंड करतो मी आता. आय लव साई.